तिचा बोलवणं आला की सगळी बरोबर एकत्र होतात. ओके, आम्ही नाही बोललं तरी ते येतात, ती जाते ती आणि ती बोलवायला जाते स्वप्नात जाऊन असं सांगते. जेवायला वाढ. हाय, नमस्कार. कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. वर्सोईवरून जस्ट नारळी पौर्णिमेचा उत्सव बघून आलेलो आहे, अनुभवून आलेलो आहे. तुम्ही बघितला नसेल तर चॅनलवरती लिंक आहे, जाऊन नक्की बघा. आणि आता मी चाललोय कोलीकोंड्रीमध्ये. दरवर्षी नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळी गौर असते, तो ते सर्व 16 मी दरवर्षी दाखवत असतो. तर यंदा देखील ते पारंपरिक डान्स आणि पारंपरिक लुकमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर यंदाचा देखील थाटमाट त्यांचा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर टाइमपास न करता जाऊया कोलीकोंड्रीमध्ये आणि बघूया कोलीकोंड्रीचा थाटमाट. ठीक आहे, जाऊया. मलाच थोडा उशीर झालाय वाटते, जाऊया फटाफट आणि भेटूया सर्वांना. चला, सर्व जमले असतील. बरोबर आलो ना. आज गुलाबी ठाट, मग मला वाटते गुलाबी साडीवरती गाणं झाला पाहिजे ना. कोण आहे आपला गुलाबी साडीवरती गाणं झाला पाहिजे. हो घेऊ. ए हाय, काय चाललंय? काय नाही. आज गाणं घेणार आहेस का ना कुठलं? हा घेणार आहे, नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमेचा मी रिक्वेस्ट केलं काय गुलाबी साडी गाणं झाला पाहिजे. सगळी करतील तर मी पण करेन. ओके, नक्कीच नक्कीच. झाला, मस्त दिसतंय सर्वजणी आज. हे बघा गुलाबी ठाट. हाय, काय नर्वस हा, आता कशा हसल्या मस्त ना, आता मस्त हसल्या. हे बघा सर्वजण आहेत. लाडाची गौर आहे. तू घे, मी ना मध्ये नसतो आलो तुझे. तुम्ही बघू शकता या साईडला कोलीकोंड्री पाड्याच्या सर्व कोलनी मस्त सजून नटून आलेले आहेत. आणि आपल्या, मला सांगा तुमचं नाव काय? अवंती कोली. आणि आई तुमचं नाव? लक्ष्मी कोली. मला सांगा, आपली जी गौराई आहे ती कितव्या वर्षीपासून तुम्ही मांडत आले या घरामध्ये? 41 वर्ष आली. अच्छा, तेव्हापासून तुम्ही ही गौराई मांडत आलेली आहे. आणि तेव्हा कशामुळे या घरामध्ये मांडत आलेत तुम्ही? गौर म्हणजे पोरीशी मानलेली, गावातल्या मुली. हां, गावातल्या मुलींची मांडलेली. थोडासा प्रॉब्लेम झाला, मग त्यांनी आमच्या घरात जागा आहे ना म्हणून त्यांनी आम्हाला विचारला काय तुमच्या घरात मांडू का? आम्ही मांडताव गौर. आम्ही दिली. आमचे सासू सासरा होता ना, त्याने सांगला का मांडा, गौराईला मांडा म्हणून सांगितलं. आमचा सासरा बी आजारी होता, सगळं गेलं आमचा. ठीक आहे. आणि याचा लाभ तुम्हाला सुद्धा भेटलेला आहे? हो, भरपूर भरपूर. काय अनुभव, काय सांगाल? काय सांगायचं, सांगशील तेवढा थोडा माऊली. सगळ्या लोकी. आणि गौराई नारळी पौर्णिमेच्या दिवशी असते, 1.5 दिवसाची असते आपली गौराई. आणि या ज्या सगळी आपल्या तरुण पिढी आपली जी सर्व गाणी वगैरे बोलते, त्यांच्या विषयी काय बोलाल? त्यांच्याविषयी म्हणजे काय, त्यांची आम्हाला भरपूर साथ दिली. सगळ्यांची आम्हाला साथ दिली. त्यांच्या कधी आम्हाला कधी काय ते बोललेत नाही. हल्लीच्या जवान मुली अशा गाणं पारंपरिक गाणी बोलताना दिसत नाही आपल्याला कुठं. त्यांनी आम्हाला परमिशन म्हणजे आम्ही विचारलं, त्या सगळ्या आल्या, सगळ्या जण सगळे ते आले.
तिचा बोलवणं आला की सगळी बरोबर एकत्र होतात. ओके. आम्ही नाही बोललं तरी ते येतात, ती जाते ती आणि ती त्यांना बोलवायला बोलवलं येते. तर स्वप्नात जाऊन असं सांगते सांगताय. तुम्ही आता आला, तुम्ही तुम्ही या माझ्याजवळ या. आला. मग ते आम्ही सगळे एकत्र जवळ येतो. महिनाभर पुरत येत आहे. मग नाही बोलला नाही तर त्याला जाते आणि स्वप्नात सांगते का तुम्ही उठा आणि नाचायला या आमच्या जवळ. कोणच्या बी पोरीच्या यात रूपात जाताय. जाते, कोणच्या देवीच्या आणि रूपात नाचायला जाते, बोलवतोय. कोणच्या गणपतीच्या रूपात जातात, कोणच्या पण रूपात जाते. म्हणजे त्यांना अनुभव पडला हो सगळं पोरींना. आम्ही सगळे एकत्र जवळ येतो. आणि असंच म्हणून लाडाची गौराई नाव ठेवलंय. ओके. आणि सर्व आज मस्त दिसतंय बघा, सर्वजणी आज मस्त दिसतात आणि आता मस्त गाणी, पारंपरिक गाणी बोलणार आहेत सर्वजणी आणि मस्त डान्स पण करणार आहेत, पारंपरिक डान्स. सुरुवात करायची ना. चला बोला गौराई माते की जय.
कोण घेते गाणं, कोण घेते? तू येतेस. कोणता नाव काय? एकविरा देवीचं माय. तुमचं नाव काय? मानसी कोली. मानसी कोली ताई आपल्या समोर आहेत आणि आता गाणं कुठलं आई माऊलीचा गाणं घेणार आहेत ना, एकविरेचा. ओके, ह्या बघू. एकविरा देवीचं माय माऊलीचं ठिकाण कारले डोंगराव. 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 बैसली आई माझी कोंबऱ्यावर लाडूके आपले घोड्यावर. बैसली आई माझी कोंबऱ्यावर लाडूके आपले घोड्यावर. एकविरा देवीचं माय माऊलीचं ठिकाण कारले डोंगराव. एकविरा देवीचं माय माऊलीचं ठिकाण कारले डोंगराव. अवतार घेतलाय पार्वतीनं आदि मायेनं शिवशक्तीनं अवतार घेतलाय पार्वतीनं आदि मायेनं शिवशक्तीनं. सह्याद्रीवर पलगटली ती, सह्याद्रीवर पलगटली ती. शिवाला दिलेल्या शब्दावर, शिवाला दिलेल्या शब्दावर. एकविरा देवीचं माय माऊलीचं ठिकाण कारले डोंगराव. 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 एकविरा देवीचं माय माऊलीचं ठिकाण कारले डोंगराव.
आनंदी
Thank you.
चला बायांना जेवायला वाढ. ही मला वाटते 5वी 6वी रील्स असेल जी शूट करते कौशल. बघून ठेवा कोणची रील्स शूट करते. कितवी रील्स आहे? कितवी रील्स आहे? 5वी. काय परफेक्ट काउंट केलता मी. 5वी आहे. घ्या करा. नाही दमलोय वर्ष चालू आहे. चला मित्रांनो ह्यांचा पण ऐकला. आमचा डान्स आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, कमेंट करायला विसरू नका. आणि पुढच्या वर्षी असंच जोश पाहिजे. असंच काय टाकलं. चला जय शंकर की जय. चला मित्रांनो आजचा ब्लॉग एंड करायची वेळ आली आहे. तुम्ही आमचं तर ऐकत नाही, यांचं तरी ऐका. बघा आज किती सुंदर दिसतात सर्वजणी. तुम्ही तरी सांगा आमचं तर ऐकत नाही कोण.